अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि ठाण्यातही जोरदार पाऊस सध्या बरसतोय। या जोरदार पावसाचा परिणाम अर्थातच रेल्वेच्या वेळापत्रकावर झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायलाही सुरुवात झाल्याने रस्ते वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे सगळ्या मुंबईकरांना आवाहन आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा। रेल्वेचं वेळापत्रक, पावसाची परिस्थिती, वेदर फोरकास्ट या सगळ्याचा अंदाज घेऊनच आपापल्या कार्यालयांसाठी बाहेर पडा असं आवाहन आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासून हा संततधार पाऊस बरसतोय। परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सध्या सुरू असल्याचं दिसतंय। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो। काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते। त्यामुळे या सगळ्याचा अंदाज घेऊनच मुंबईकरांनी नोकरदार वर्गाने घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठाण्यातही जोरदार पाऊस आहे। कल्याण, नवी मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये सध्या पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांसह ठाणे आणि कल्याण या ठिकाणी देखील जोरदार पावसाच्या सरी बरसतात आणि परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। 10 ते 15 मिनिटं या ट्रेन्स उशिराने धावताना आपल्याला दिसतायत। तर पावसामुळे सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। जूनच्या मध्यानंतर पाऊस पुन्हा एकदा दमदार हजेरी लावताना आपल्याला दिसतोय। पहिले 1.5-2 आठवडे काहीसे कोरडे गेले। पावसाचा लपंडाव पाहायला मिळत होता, उघडीप दिलेली होती। पण कालपासूनच मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर यासह ग्रामीण भागात देखील पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि बॅकलॉग पाऊस भरून काढतोय हे दिसतंय। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण या सगळ्या परिसरामध्ये पावसाची काय स्थिती आहे, काय आवाहन करण्यात आलंय नोकरदार वर्गाला? ज्या प्रकारे आपण प्रज्ञा बघतोय, अगदी रात्रभरापासून मुसळधार पाऊस मुंबईमध्ये, मुंबई उपनगर म्हणजे अगदी पूर्व उपनगर असेल किंवा ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघतो रात्री मुसळधार पाऊस पडलेला आहे। अजूनही पाऊस सुरू आहे। कधी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतात तर कधी मुसळधार पाऊस आपल्याला कोसळताना पाहायला मिळतोय। हवामान विभागाने सुद्धा जी माहिती दिली आहे, जो इशारा दिलाय, पुढील 3 ते 4 तासात मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर, त्याशिवाय नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पीक आवर आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नोकरदार वर्ग जो कार्यालयात जातो त्याला काही अडचणी येऊ शकतात। आणि जी माहिती आता मिळतेय, रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे। मात्र मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे 10 ते 15 मिनिटं उशीर आणि लोकल सेवा सुरू आहे। आणि जसा मुसळधार पाऊस पडतोय तसं काही सखल भागात पाणी साचण्याची सुद्धा काही माहिती येते आणि त्यामुळेच जेव्हा नोकरदार वर्ग म्हणजे असं म्हणतं की पीक आवर मध्ये कार्यालयात जाईल तेव्हा काही अडचणींचा सामना त्यांना करावा लागू शकतो। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।